त्या नखावर तिकटा मिठाची पेंडी बांधायची, अंगावर उकळतं तेल टाकायचं, उकळतं पाणी टाकायचं. शेवटच्या काळात दोन्ही कान कच कापल्या, बोट छाटून टाकल्या. हो, शेवटची आज्ञा औरंग्या देतोय, लावा संभा की आंखें बाहेर निकाल. असं म्हटल्यावर लाल कोळशामध्ये लाल झालेले असंड घेऊन तो हाशाम त्या संभाजी राजांकडे वाटचाल करतोय. त्या संभाजी राजांचं लाल रक्ताने माखलेलं शरीर पण हाशम म्हणतोय, ए संभा, ए संभा, क्यों मर रहा है संभा, क्यों मर रहा है? कुछ देर के लिए औरंगजेब का कहना मान ले संभा. तेव्हा संभाजी राजे म्हणतात, हाशाम तुम अपना काम करो. असं म्हटल्यावर ते लाल झालेला असंड संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये दादा डोळ्यासमोर नेण्यात येत आहे. संभाजी राजांना हाशम म्हणतोय, ए संभा, कुछ देर के लिए अपने आंखें तो बंद कर लो, मुझसे तेरा ये दर्द देखा नहीं जाता. तेव्हा संभाजी राजे म्हणतात, तुम्हा स्वार्थी लोकांचे डोळे उघडण्यासाठी आम्हा स्वकीय लोकांना स्वतःचे डोळे फोडूनच घ्यावं लागेल. 10 दिशा दुनिया संड संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये टाकण्यात येतं. सर्र आवाज येतो, तांबड्या रक्ताचा पोर व्हायला लागतो. संभाजी राजेंच्या मुखात एकच शब्द आहे, जगदंबा, जगदंबा. औरंग्या शेवटची आज्ञा देतोय, लावा संभा की जीवा बाहेर निकाल. असं म्हटल्यावर दादा एवढी मोठी साखरदंडा कडी आहे, कडी संभाजी राजेंच्या जीवामध्ये टाकण्यात येतात. 10 दिशा झटका मारण्यात येतात. संभाजी राजेंची 1.5 हात जीभ बाहेर आहे. माता भगिनी, ज्याप्रमाणे घरात भेंडी कापतात त्याप्रमाणे संभाजी राजेंच्या शरीराचे तुकडे मिलीमीटर मध्ये करण्यात येतं. हार विणावा त्याप्रमाणे वळू तुळा